नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय। तर आज मी तुम्हा सर्व श्रद्धाळू भक्तांसोबत माझ्या जीवनातील एक अतिशय पवित्र आणि भक्तिमय आणि समाधान देणारा अनुभव शेअर करणार आहे। तर श्री गुरुदत्तांच्या अपार कृपेमुळे मला श्री गुरुचरित्र पारायण यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा पुण्ययोग लाभला। आणि हे पारायण म्हणजे केवळ वाचन नव्हतेच, तर तो आत्म्याला स्पर्श करणारा, मनाला शुद्ध करणारा आणि जीवनाला संजीवनी देणारा एक भक्तिपूर्ण प्रवास होता। पारायण सुरू करताना मी श्री गुरुदेव दत्तांना मनपूर्वक प्रार्थना केली होती की हे गुरुदेव, हे वाचन कोणत्याही अडथळ्याला विना भक्तिभावाने आणि शांततेत पूर्ण व्हावे। आणि खरंच सांगायचं झालं तर गुरुदत्तांच्या कृपेने पारायणाचा प्रत्येक दिवस अतिशय सुरळीत आणि शांत समाधानकारक स्वरूपात पार पडला। मन एकाग्र राहिले, विचार स्थिर झाले आणि प्रत्येक अध्यायामधून जणू गुरुकृपेची अनुभूतीच मिळत राहिली। श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे कोणताही त्रास, चिंता, अडथळा न येता पारायण पूर्ण होण्याचा सुंदर योग जुळून आला होता। यासाठी मी मनापासून त्यांची कृतज्ञ आहे। पारायण पूर्ण झाल्यानंतर परंपरेनुसार उद्यापन करण्यात आले। त्या मंगल दिवशी प्रथम विधीपूर्वक देवाची पूजा केली, श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवाला नैवेद्य अर्पण केला। त्यानंतर आदरपूर्वक ब्राह्मणांना भोजन दिले। श्रद्धा आणि प्रेमाने जेवण वाढताना मनात एक वेगळाच आनंद होता, शांतता होती, समाधानाचा अनुभवही येत होता। सर्वांनी महाप्रसाद भावनेने भोजन स्वीकारले आणि संपूर्ण वातावरण पवित्र, मंगल आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले होते। या पारायणामुळे घरात एक वेगळी शांतता, सकारात्मकता जाणवू लागली। मनही प्रसन्न झाले, घर आनंदाने भरले आणि श्री दत्तगुरूंची सदैव आपल्याला सोबतच आहेत ही भावना माझी दृढ झाली। श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा संपूर्ण सोहळा इतक्या सुंदर पद्धतीने पूर्ण झाला, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। श्री दत्तगुरूंना माझी हीच प्रार्थना आहे की त्यांच्या आशीर्वादाने सर्व भक्तांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो। ज्यांच्या मनाची गुरुदत्त पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी ती नक्की पूर्ण करावी। श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने केलेल्या पारायणातून दत्तगुरूंची कृपा निश्चितच लाभते, हा माझा अनुभव आहे आणि मी हा सर्व तुमच्याशी शेअर केला, त्याबद्दल तुमचे आभार आणि श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एक भक्तिमय अनुभवांनी भरलेल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय। धन्यवाद।